पहिली सासरवाडी देवाची कोण? लक्ष्मी, रुक्मिणी माता. तिचं माहेर कोणतं? सागर. वा, समुद्र. महाराज लिहिली पत्रिका, गरुडाला दिली. गरुड गेला आणि गरुडाने सांगितलं राम राम चोरू. म्हणलं तुमच्या जावयाचं लग्न ठरलंय. आणि पत्रिका घेऊन आलो. गरुड म्हणला कधी? म्हणजे 8-10 दिवसाखाली ठरलंय. एवढं अर्जंट आम्हाला आमच्या जावयानं सांगलं नाही. म्हणजे हो का पत्रिका बघितली. पत्रिका सहकुटुंब सहपरिवार अगत्य लग्नाला येणे असं लिहिलं होतं. गरुड आपलं ते सागर महाराज म्हणायला लागले जावयानं जरी सांगायला उशीर केलं तर मी उशीर करणार. म्हणले मोठ्या माणसाच्या लग्नामध्ये झटावं लागते. म्हणला धागामध्ये बघावं लागतं. आणि गरुड महाराज तुम्ही निघा पुढं, मी तुमच्या पाठीमागं चालू. बरं. गरुड म्हणला कोण कोण यायला? पत्रिका दिली ना, सहकुटुंब सहपरिवार. आता समुद्राचा सहकुटुंब सहपरिवार केवढा असेल? काय काय? अरे मगरी, माश्या, खेकडे, बेंडक, जेवढे पाण्यामध्ये राहतात तेवढे. गरुड पुढं आणि खळ 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 असा समुद्र निघाला. गरुडानं पाठीमाग बघितलं. अरे बाप रे, आता काही खरं नाही. मांडव राहील काय ना मंडप राहील का म्हणला. आणि धावत पळत गरुड गेला. देवाला सांगितलं देवा तुमच्या सासरवाडीचं वराडे आलंय, मला अगोदर कोणाचं तरी घर विचारून त्याची व्यवस्था करा. त्याने म्हणले येऊ दे की. अहो आला हो म्हणला. आल्यावर करतो की बाबा नवरदेवाच्या पाठीमागं काय राहते ते मला माहिती आहे. मला नवरदेव ते नवरदेवच असते. मला लग्नामध्ये नवरदेवाची मजा फक्त एकच दिवस, आयुष्यभर नाही. एकच दिवस मजा. तू कोणाला गटनास म्हणला देवा अगोदर त्याची व्यवस्था करा. एकाने प्रश्न विचारला, मुली सासरला जाताना लग्न होऊन नवरी रडते, नवरदेव का रडत नाही? नवरीच का रडते असा प्रश्न उत्तर सांगितलं बाबा नवरी फक्त एका दिवशी रडते, नवरदेव आयुष्यभर रडते. म्हणून लग्नात नवरदेव रडत नाही. मग गरुडा आला हो म्हणला नाही नाही येऊ दे व्यवस्था करतो. म्हणला तू मला गटत नाहीस आणि लोक म्हणतील त्याला बोलवायला कोण गेलते. अशी स्थिती काही वेळेला येते महाराज. त्याला सांगितलंय कोण? एका महाराजाला कीर्तनाचा 2 तास दिलता टाइम, त्यानं 2.5 तास कीर्तन केले. बघा आमच्या असल्या माधुमामा सारखा माणूस उठला काठी घेऊनच फिरू लागला असा. त्यानं म्हणलं मारता की काय? त्यानं म्हणलं तुला मारणार, तू इळभर चलू दे म्हणलं. तुझं इळभर चलू दे, तुला मारणार, तुला बोलिलंय कोण त्याला बघलो. तस त्या समुद्राला बोलवाय कोण गेलतो म्हणतील तेव्हा अगोदर त्याची व्यवस्था करा. देव म्हणले गरुड लईच भियाला म्हणले गावाच्या बाहेर आला. आणि महाराज तिकून समुद्र महाराज आले आणि असा हात पुढे केला माझ्या भगवंतानं. आणि गरुडाला सांगितलं गरुडा तुझ्या वर्णाला जागा देऊ का? असा मनगट्ट्यावरला एक केस उपडला. एक केस उपडल्याच्या नंतर महाराज एक रोमामध्ये जेवढा खड्डा पडते त्या खड्ड्यामध्ये सांगितलं समुद्र महाराज बसा इथं. तेवढा मोठा आलेला समुद्र कुठं बसला? मनगटाच्या एका रोमाच्या जागी बसला. गरुड म्हणला समुद्र महाराज जागा पुरवली की नाही? मधून आवाज दिला आणखी असले 10-5 समुद्र येऊ द्या मावतात म्हणले. बघा केवढा देव असेल. ह्याला म्हणतात अनंत ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांड